भागात रामनवमी निमित्त श्रीराम मंदिरात भव्य सामूहिक स्तोत्र पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. मंगळवारी दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पूर्व विभाग श्रीराम मंदिरात दाजीपेठ सोलापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता महिलांनी केसरी किंवा पिवळ्या रंगाची साडी आणि पुरुषांसाठी पांढऱ्या रंगाचे पारंपरिक वस्त्र परिधान करण्याचे ड्रेस कोड ठरवण्यात आले आहेत. यावेळी गणेश पंचरत्न स्तोत्र, कल्याण वृष्टीस्तव स्तोत्र, शिवपंचाक्षर नक्षत्रमाला स्तोत्र, लक्ष्मी नृसिंह करुणारस स्तोत्र, श्रीराम भुजंग प्रयात स्तोत्र आदी स्तोत्रांचे पठण केले जाणार आहे. याकरिता जगद्गुरु श्री आद्य शंकराचार्य रचित स्तोत्र पठण वर्ग सोलापूर, पंचांगकर्ते मोहन दाते, गोवर्धन चाटला, डॉक्टर माधुरी दबडे, डॉक्टर अंजली रघोजी, डॉक्टर मेघा कमलापूरकर हे परिश्रम घेत आहेत. तरी या भागातील सर्व भक्तांनी या स्तोत्र पठणाचा लाभ घ्यावा आणि स्वतः देखील सहभाग नोंदवावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून